नमस्कार मंडळी, माझा मुलगा आहे 2.5 वर्षांचा आणि मी त्याच्यासाठी आज मस्त अशी हेल्दी कुरकुरीत टिक्की बनवली होती। अगदी साधी सिंपल सोप्या पद्धतीने बनवायची आहे आपल्याला आणि तितकीच ती हेल्दी आहे। आता तुमची मुलं व्हेजिटेबल खात नाही तर मग त्यांच्यासाठी असं काहीतरी जुगाड तर आपण करणारच आहोत। आता मी इथे एक अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि थोडेसे स्वच्छ करून घ्यायचेत आणि त्यानंतर अर्धी वाटी मी त्यामध्ये अगदीच प्लेन ओट्स टाकलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला छान ते धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सगळ्या व्हेजिटेबल्स तुमच्याकडे ज्या पण अवेलेबल असतील त्या घ्यायच्या आहेत। थोडेसे एक चीज स्लाइस घ्यायची आहे कारण त्यामुळे टेस्ट थोडीशी छान येते आणि मुलांनाही छान वाटतं खायला। त्याच्यानंतर थोडंसं सिझलिंग ऑर्गॅनो टाकलेला आहे जो चवीनुसार आहे, तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता। तुम्ही हवं तर चीज ऐवजी बटर पण ॲड करू शकता। आता हे सगळं मॅश करून घेतलेलं आहे, छान असं मळून घेत आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे। आता एका प्लेटमध्ये मी थोडीशी खसखस घेतलेली आहे जी आपल्याला थोडीशी चवीपुरती वरून फक्त कोटिंग करायचे आणि त्यानंतर मी गोल गोल आकाराचे छान असे टिक्की बनवून घेतलेले आहेत। थोडंसं हाताला तूप लावायचं म्हणजे हे चिटकणार नाही आणि छान असे कोणत्याही गोल लहान मोठ्या आकाराच्या तुम्ही टिक्की बनवून घेऊ शकता। हे अगदी साधी सिंपल आहे। आता मी सर्वप्रथम यामध्ये मिरची घातलेली नाही आहे कारण माझा मुलगा आणखी थोडंसं मिरची खायला कानकूस करतो, तर तुम्ही थोडीशी बारीक हिरवी मिरची किंवा लाल तिखट पण ॲड करू शकता। आता एका पॅनला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, तुम्ही तेल किंवा बटरही लावून घेऊ शकता। छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सगळ्या बाजूनी एकदम झिरो गॅसवरती भाजून घ्यायची। आपल्याला भाजायला थोडासा वेळ लागतो कारण आधी मध्येपर्यंत पूर्णच क्रिस्पी झाली पाहिजे आणि शिजलेली पण पाहिजे। आता हे सगळं मी मस्त असे ठेवून घेते पॅनवरती आणि एकदम मस्त कमी गॅसवरती दोन्हीही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे। तर तुम्हाला मैत्रिणींनो ही व्हिडिओ आणि हा रेसिपी नक्कीच आवडली असेल तर तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्याचसोबत अशाच बाळासाठी नवनवीन आणि अगदीच हेल्दी रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनल आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। आता ही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी दोन्हीही बाजूनी मस्त असं भाजून घेतलेले आहेत। तूप आणि थोडंसं बटर टाकून थोडंसं तुम्ही हवं तर गावरान तुपच ॲड करू शकता आणि बघू शकता इतकी छान आणि क्रिस्पी आणि एकदम मस्त टेस्टी अशी आपली टिक्की तयार आहे। आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा। बाय।